नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित मोहब्बत भाग 26. सत्य आणि आरोही आता यांचा साखरपुडा झाला आहे. आता पुढे काय होतं हे जाणून घेऊया या भागात. सॉरी, मी जे वागत आहे ते मला माहीत आहे चुकीचं आहे. तुझं किती प्रेम होतं हे सुद्धा मला माहीत आहे. पण काय करू, माझंही तितकंच प्रेम आहे रे. सत्य एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका आलिशान वॉर्ड रूममध्ये बसून बोलत होता. समोर खूप सारी मशीन्स होती जी प्रशस्त आणि आधुनिक होती, ज्या सर्वांचा आवाज फक्त रूममध्ये घुमत होता. तर एका आलिशान बेडवर एक व्यक्ती झोपली होती. पण दुर्दैवानं या साऱ्या मशीन्स त्याच व्यक्तीला लावल्या होत्या. लवकरच मी लग्न करतोय आणि कुणाबरोबर माहीत आहे? तुझ्या त्या प्रिय आरोही बरोबर. सॉरी, आता ती तुझी राहिली नाही, आता ती माझी, या सत्यजित रेवती कदम पाटीलची. तो त्या व्यक्तीचा हात हातात घेऊन बोलत होता. चेहऱ्यावर एक वेगळ्याच समाधानाबरोबर क्रूर हास्य होतं. हे बघ, परवाच तिने मला अंगठी घातली आणि उद्याच आम्ही कोर्टात जाऊन लग्नही करत आहोत. बस 24 तास. आणि ती माझी, कायमची, या सत्याची आरोही, आणि आरोहीचा सत्या कायमचा. हीच तुझी इच्छा होती ना? जाताना बघ ती पूर्ण होतीये. पण दुर्दैवाने तू नाहीस मला आशीर्वाद द्यायला. माझी खूप इच्छा होती की आमच्या लग्नात तू असावास, तुझे आशीर्वाद मला मिळावे. तो आता रडायला लागला होता. त्याने ते हातावर आपले डोके ठेवले होते. त्याचे अश्रू हातावर पडताच हात हलायला लागला. ना, इतकी घाई नाही करायची. मी येतोय ना कदमांची सूनबाईला घेऊन तुझी भेट घालून द्यायला. नको हो, काळजी करू. बस उद्यापर्यंत आराम करा. तो रडता रडताच आता त्या हाताला प्रेस करत बोलतो आणि आपले अश्रू पुसून तिथून निघून जातो. यार आरोही, पिकअप द फोन यार. केव्हापासून कॉल करत आहे मी. रात्री जेवायच्या आधी सत्य आरोहीला कॉल करत होता, पण काही केल्या ती कॉल ना उचलत होती ना मेसेज करत होती. त्यामुळे तो हायपर झाला होता. काय दाद्या, इतका का परेशान झाला आहे? तोच राणी, त्याची मावस बहीण, त्याला चिडवत बोलते. वहिनी फोन उचलत नाही का? अरे उद्या भेटणारच आहात ना? आलात तुम्ही? या, तुमचीच वाट पाहत होतो. तो मोबाईल समोरच्या गादीवर फेकत बोलतो. त्याच्या बहिणी सगळ्या त्याच्या भोवती जमा झाल्या होत्या. आरोहीची काल रात्रीच आईच्या आग्रहाखातर तिने मेहंदी आपल्या हातावर काढून घेतली होती. पण त्याने मात्र तेव्हा खूप नखरा केला होता त्याच्या हातावर न काढण्यासाठी. पण बहिणी या बहिणीच होत्या त्याच्याप्रमाणेच हट्टी. त्या आज त्याला सोडणार नव्हत्या. लग्न त्यांना हवं तसं एन्जॉय करता येणार नसल्याने ते मेहंदी हळद तरी आमच्या इच्छासाठी होऊन जाऊ दे म्हणत होत्या, आणि म्हणूनच 2 दिवस आल्या होत्या. ए दाद्या, चल आता, उगा नखरे करू नको. अरे वहिनी थकली असेल. रात्रभर आम्ही तिच्या बंगलोवर दंगा करत होतो. तोच त्याची दुसरी बहीण सोनू बोलते. हो ना, आणि आता ती नवीन नवरी म्हणून या घरात येणार. तिला टेन्शन आलं असेल. शिवाय कोण आहे का रे मदतीला तिच्या? तुझ्या मदतीसाठी तरी मी, राधाताई, प्रेमदादा, ही सोनू आहोत, पण तिला तर कोणीच नाही. सगळं आवरून एका नवीन घरात यायचं म्हणजे किती टेन्शन असतं दाद्या, हे तुला नाही कळायचं. त्यासाठी तुला मुलीचा जन्म घ्यावा लागेल. आता तिची राणी ओढत बोलते. हो सत्या, राणी बोलते ते अगदी खरं आहे. मुलीला इतकी वर्ष जपून ठेवलेली नाती तिथेच सोडून एक नवीन घर सावरायला यावं लागतं. तोच त्याची आई तिथे बोलते. जरा वेळ दे. तसंही काल काय साखरपुडा झालाय तुमचा, तर तू तिला 2 मिनिटं सुद्धा सोडत नव्हतास. बिचारी कशी बशी रात्री झोपायला म्हणून फक्त गेली, तर या पोरी सुद्धा लगेच तिच्याबरोबर गेल्या. तिचं आवरायला मदत करायला. पण तुलाही चांगलंच माहीत आहे तुझ्या या वाण बहिणी कशा आहेत ते. मदत तर दूरच, पण अजून पसारा घातला असेल. त्या हसून म्हणाल्या. हो नाही,
आणि ही सोनू तर प्रचंड वाया गेलेली मुलगी. तो एका आपल्या धाकट्या बहिणीचा कान पकडून म्हणाला, मावशी, दाद्या, हे बरोबर नाही हं. अजून वहिनी आलीही नाही की तुम्ही आम्हा बहिणींना परक करून टाकलं. त्या सोनूने आपला कान सोडवण्याचा प्रयत्न केला, पण जो असफल झाला. त्यामुळे तोंड वेडेवाकडे करत ती फुगून बसली होती. सोनू ही सावंत सरांची धाकटी बहीण. सावंत सरांचे आई वडील नसले तरी त्यांची या जगात एकच जवळची अशी व्यक्ती होती, ती म्हणजे ही लाडाची बहीण सोनू. पण सावंत सर जास्त आपल्या पर्सनल लाईफ चौकीत काय मित्रांसमोरही शेअर नाही करायचे. त्यामुळे त्यांना एक बहीण आहे ही माहिती जवळच्या लोकांनाच काय तेवढं माहीत होतं. आईंना 2 बहिणी, एक सावंत सरांची आई आणि अजून एक बहीण जी नाशिकला राहत होती. त्यांना राणी नावाची कन्या. प्रेम हा सत्याचा कॉलेजचा मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओघाओघानं राधाही आता त्याची चांगली फ्रेंड झाली होती, जे या लग्नाला आवर्जून आले होते, म्हणजे साक्षीदार म्हणून. प्रेम जरी कोर्टात होणार असलं, लग्न जरी कोर्टात होणार असलं तरी रिसेप्शन ठेवणार होते उद्या रात्रीच. त्याचीच तयारी राधा व प्रेम मोठ्या हॉटेलमध्ये करण्यात बिझी होते. तर त्याच्या या 2 लाडक्या बहिणी आणि मावशी काका काल रात्रीपासून इथेच मुक्कामाला आले होते. एकंदरीत वातावरण आज घरातले लग्नमय झाले होते. पण अजून हळद होती आणि नवरीचाच पत्ता नव्हता. हाय सर. सगळे परत आपल्या गप्पात रममाण होताच त्याला आपल्या मोबाईलवर एक विशिष्ट प्रकारची मेसेज टोन वाचल्याचे कळते. तसं तो सर्वांना बाहेर काढून मस्त दार वगैरे लावून तिचा मेसेज वाचायला लागतो. तिचा हाय सर हा पहिलाच शब्द त्याच्या ओठांवर एक स्मित आणतो. मॅडम, आता नवरा आहे तुमचा मी, त्यामुळे सर नाही, अहो तर म्हणा, किंवा कमीत कमी डार्लिंग, जान असलं काहीतरी म्हणा. तो वेडा हसून स्वतःशीच बोलतो आणि परत मेसेजवर लक्ष केंद्रित करतो. हाय सर, खूप खूप सॉरी. सर्वप्रथम आय नो तुम्ही माझ्या कॉलची किंवा मला पाहण्यासाठी खूप बेताब झाला आहात, पण अर्जंटली मला पुण्याला कामानिमित्त जावं लागलं आहे. आय नो आज आपली हळद आहे, पण काय करू, माझं पुण्याचं कामही खूप अर्जंट असल्याने मला जावं लागेल. त्याबद्दल खूप खूप सॉरी. आय नो आत्ता तुम्ही रागावला असाल, पण माझा नाईलाज झाला. त्यामुळे पहा ना, मला ना कॉल करता आला तुम्हाला, ना काही मेसेज करता आला. बट डोंट वरी, मी शक्य झालं तर आज रात्रीच निघेल किंवा सकाळी लवकर निघेल. सकाळी 8च्या आत मी तुमच्या, सॉरी आता ते माझंही झालं आहे, आपल्या घरी आली असेल. काळजी करू नका, मी व्यवस्थित येईल. सोबत आपले सर कामटे सरही आहेत, त्यामुळे डोंट वरी. पण हो, तुम्ही मात्र आपली हळद एन्जॉय करा. आजच लावून घ्या, म्हणजे मला लगेच उद्या सकाळी रिवाजाप्रमाणे तुमची उष्टी हळद ताई लावतील, जे मला खूप आवडेल. आणि हो, प्लीज मेहंदी राणीताईंकडून काढून घ्या, निदान एक फूल आणि माझं नाव तरी. खूप फोटो काढा हळदी आणि मेहंदीचे. तोपर्यंत मी उद्या लवकरच येते. बाय, टेक केअर. एवढा मोठा मेसेज करून ती ऑफलाईन दिसत होती. असं वाटत होतं जणू तिने मॉर्निंगलाच सेंड केला असावा, जो आत्ता त्याला नेटवर्क इश्यूजमुळे मिळाला असावा, कारण लास्ट सीन तिचं सकाळचं दिसत होतं व्हॉट्सअपवर. काय यार ही पोरगी, मला वाटते सत्या खरंच हिला तुझी बोलणी खाल्ल्याशिवाय चैनच पडत नसावं. तसंही आत्ता ती येईपर्यंत तुला तरी कुठे मिळणार आहे मनाला चैन. तिच्या येण्याची आपल्या मनालाही आतुरता तितकीच असणार आहे, पण आता राणीसाहेबांची इच्छा डावलणार कशी. आवडत नसली तरी मेहंदी तिने सुचवल्याप्रमाणे थोडीफार काढावीच लागणार सत्याभाई तुम्हाला. आणि एन्जॉयही, निदान फोटोत तसं दाखवायला तरी लागणार. अजून काय काय करावं लागणार या प्रेमात आणि या नात्यात देव जाणे. सत्याभाई, अब तू सत्याभाई नाही रहा. तो स्वतःशीच हसून आरशात पाहत बोलतो आणि बाहेर पडतो, जिकडे त्याच्या घरचे त्याच्या हळदीची तयारी करत होते. अरे, असं का बसलात सगळे मरगळलेल्या स्थितीत? आज माझी हळद आहे आणि तुम्ही लोक आहात की. तो आपल्या रूममधून बाहेर आला आणि सर्वजण तिथे गोळा होऊन बसलेले होते त्या सर्वांना म्हणाला. सगळ्यांचे चेहरे आता काळजीत पडले होते. अरे काय हे राणी सिस्टर, तुला तर माझ्या हळदीत माखून निघायचं आहे ना. तो परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत होता, शिवाय डोळ्यांनीच राणीला आणि सोनूला खुणावत होता की त्याला यावेळी मदत करा म्हणून. आज हळद होती
म्हणून बाकीचे चुलत मामा मावशी त्यांचा गोतावळाही जमला होता. पण तरीही सगळे तोंड पाडून बसले होते. नवरीबाई आणि ओघाओघाने नवरदेवाचाही पत्ता जो नव्हता. हो हो, नुसतं माखायचं नाही तर आज रानू दीदीला आपण भिजवून काढायचं, हो की नाही गँग? जे बारक्या सोनूला समजलं आणि तिने आपल्या सर्व कझिन्सना एकत्र करून डोळा मारीत विचारलं. मग काय विषय का? आता दादानंतर राणूची तर आमच्या पाळी आहे. मावशीही हसून बोलल्या. पण तू आधी चल रे दाद्या, तुला आधी हळद लावतो. म्हणजे आरोही आमच्या मोठ्या सुनबाई आल्या की आम्ही तिला लावायला मोकळे. तसंही तुझी उष्टी हळद तिला लावायची आहे, त्यामुळे तुला आधी लावावी लागेलच ना. त्या हसून म्हणाल्या. तसं सर्वांची लगबग झाली. पण अरे, आरोही आहे तरी कुठं? तोच त्याच्या आईने थोड्या हळू आवाजातच त्याला विचारलं. पण घर जरा शांत असल्याने तो हळू आवाजही मोठा वाटत होता. सगळे त्यांचा प्रश्न ऐकून जागीच थबकले. डोंट वरी आई, तिचा आत्ताच मेसेज आला होता. तिला आणि कामठे सरांना अचानक कसल्या तरी कामासाठी पुण्याला जावं लागलं आहे, पण ती उद्या सकाळी 7 पर्यंत येईल, त्याने आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून सांगितलं. अरे पण असं कसं? मावशी ते ऐकून थोडी रागावली. असू दे ग मंगल, आपल्या सत्यासारखी तीही एक कर्तबगार इन्स्पेक्टर आहे. तसं सत्याला आधी आपली जबाबदारी आणि मग बाकीचं असं असतं, तसंच तिचं आहे. आणि ती म्हणाली ना उद्या सकाळी लवकर येईल, तर येईल. शिवाय आपला दादाही आहेच की तिच्याबरोबर, मग कशाला काळजी? आई मात्र आपल्या होणाऱ्या सुनेची बाजू घेते, जे ऐकून सत्या मनातून सुखावतो की कमीत कमी आई तिला लग्नानंतर इतर सासवांप्रमाणे अशा जॉबसाठी टॉर्चर नाही करणार. काय बाई एक एक, ताई खूप लाड करत आहात हा तुम्ही आपल्या सुनबाईचे. उद्या असं नको व्हायला की या लाडामुळे सुनबाई डोक्यावर मिरा वाटायला. तोच एक चुलत वहिनी सत्याच्या आईला म्हणतात. असं काहीही होणार नाही हो वहिनी, तुम्ही नका यांची काळजी करू. आम्ही आमच्या सुनेचे कसे लाड करायचे ते आमचं आम्ही पाहू. तुम्ही फक्त तुमच्या सुनबाईंकडे जरा लक्ष द्या. कार्यक्रम आजचा 7 वाजता सुरू होणार म्हणून सांगितलं होतं सर्वांना. त्या बघा अजून आल्या नाहीत. मेकअप आवरतो की नाही हळदीपर्यंत काय माहिती. मंगल म्हणजे सत्याची मावशी ठणकावूनच आपल्या लाडक्या सत्याच्या होणाऱ्या बायकोची बाजू घेते. त्या जरा फटकळ होत्या पण मनाने साफ होत्या. शिवाय मुलीने मुलांप्रमाणे आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, अगदी लग्नानंतरही, अशा आधुनिक मतांच्या होत्या. त्यामुळे आता आरोही कामानिमित्त बाहेर आहे हे ऐकल्यावर न जाणे क्यू सत्याच्या आईप्रमाणे त्यांनाही पटलं होतं त्याच्या आईचं म्हणणं की सत्यासाठी आरोहीच बेस्ट आहे म्हणून. माझी सून तुझ्या मुलीपेक्षा खूप चांगली आहे म्हटलं मंगल. उगाच काही बोलू नको. पण ती वहिनी तरी आता आपल्या ननंदचं ऐकणार होती का? तीही फणकारून ती बोलली. मंगल वहिनी, अरे काय चाललंय तुमचं? आज माझ्या मुलाची हळद आहे आणि तुम्ही भांडत काय बसला आहात? सोने जा बरं, दुपारी दळलेली हळद आण. आणि सत्या, तू काय असंच बसणार आहेस का? नाही ना, मग जा आणि आवरून ये तुझं. शेवटी वरमाईच वैतागात बोलली. आपल्या गोतावळ्यांना तसे एक एक करत लगबग झाली. सत्यही आलोच मी म्हणत हसून मान नकारात्मक हलवतो आणि आपल्या खोलीत आवरायला जातो. तो आपलं आवरून येताच हळदीचा विधीनुसार कार्यक्रम पार पडला. राणीलाही त्याने मस्का मारून एक फूल आणि आरोही नाव आपल्या हातावर शेवटी काढून घेतलंच आणि सर्व फोटो आरोहीला पाठवले. आरोहीनं त्यावर मस्त फक्त एवढाच रिप्लाय केला ज्याचं त्याला थोडं वाईट वाटलं आधी. पण आता तीही एक जबाबदार पोलीस ऑफिसर आहे म्हटल्यावर अशा प्रसंग आयुष्यात पुढे येत राहणार अशी समजूत स्वतःला घालत त्याने रात्र कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी तो आतुरतेने तिच्या येण्याची वाट पाहत होता. पण सकाळी ती येण्याऐवजी फक्त एक मेसेज आला, तेही कामठे सरांचा, की त्यांना पुण्यातून निघायला वेळ होत आहे. कोर्टमध्ये त्यांनी जमावे तोपर्यंत तेही येतील. खरं तर आता त्याला राग येत होता. मनात चिडचिड सुरू झाली होती. पण नातेवाईकही बडबड करायला लागले होते, त्यामुळे आरोहीची बाजू त्याला घ्यावी लागत होती. मनात कितीही राग असला तरी. पण अजून किती वेळ या प्रश्नाचं उत्तर त्याला खुद्द माहीत नव्हतं. बस 2 मिनिटं, मी आत आलेच आहे. सगळे आता वैतागलेले असताना अचानक त्याच्या मोबाईलवर ती विशिष्ट मेसेज टोन वाजते आणि तो लगेच गडबडीत आपल्या खिशातला मोबाईल काढून मेसेज रीड करतो. डोक्यात नाना विचार, टेन्शन, भीती, काळजी, काय काय सुरू होणार सकाळपासून हे फक्त त्याला आणि त्याच्याच मेंदूला
वेंदूलाच माहीत. पण तिचा मेसेज वाचून मोठी स्माईल आली आता त्याच्या चेहऱ्यावर. काय रे, असा वेड्यासारखा का हसत आहे? आणि कुणाचा मेसेज आलाय? त्याची मावशी, जी मगापासून त्यालाच पाहत होती, ती बोलते. ते काही नाही, म्हणजे आरोहीचाच मेसेज आहे. तो आला मोबाईल खिशात ठेवत बोलतो. अरे दाद्या, तिला म्हण आता तरी हे मेसेज खेळ थांबव आणि कोर्टात ये. सकाळची आता दुपार झाली तरी तिचा पत्ता नाही. राणी आपली केस सावरत वैतागत म्हणते. नाहीतर काय. अरे सत्या, काय हे? राधा बोलते. अरे सकाळी 11चं टायमिंग होतं, आता 2 वाजत आले तरी तिचा पत्ता नाही. आम्हाला हे ऑपरेशन आहे रे. राधाही वैतागलीच होती. अरे राधा, किती पॅनिक होते लगेच. त्याला बोलायला तर दे. प्रेम राधाला समजावत बोलतो. आणि त्याचा मगासचा चेहरा आणि आत्ताच्या चेहऱ्यातला फरक बघ. नक्कीच ती वाटेत आली असेल म्हणून तो असा हॅप्पी झाला असेल, हो की नाही मित्रा? प्रेम हसून त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलतो. अगदी बरोबर. तिचाच मेसेज आला होता आणि तो पुढे काय बोलणार तोच समोरून कामठे सर आणि ती येताना त्याला दिसले. अँड देअर इज शी. तो हसून आता पुढे तिच्याकडे जायला लागला. अरे, पण ही अशी का आली? तिला बघून खरं तर जीव सगळ्यांचा भांड्यात पडला होता. तोच तिला असं पाहून मावशी बोललीच. नक्की हिचं तर लग्न आहे असं कुणाला तरी वाटेल का? नवरी मुलीनं कसं नटून थटून यावं. म्हणून काय झालं, कोर्ट मॅरेज जरी असलं तरी कमीत कमी साडीत तरी यायला हिला कळत नाही का? काय ग ताई, तू होणाऱ्या सुनेला काही सांगितलं नाही का? मावशी पुढे नाक मुरडत बोलली. आता सत्याची आई तरी काय बोलणार, त्या खुद्द गोंधळलेल्या अवस्थेत होत्या. एरवी ती साडी नेसून आली होती, अगदी साखरपुड्यालाही. पण मग आता लग्नाला अशी का आली हे मात्र त्यांनाही कळत नव्हतं. मिस्टर सत्या रेवती कदम पाटील, मी तुम्हाला माझ्या आजोबांचा मारेकरी म्हणून आपल्याला अरेस्ट करत आहे, ती बोलते आणि त्याच्या हातात बेड्या ठोकते. सर्व आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. हो, मॅडम दुल्हनच्या रूपात न येता आपल्या कडक अशा युनिफॉर्ममध्ये कोर्टात आल्या होत्या. सोबत असलेले कामठे सर सुद्धा चेहऱ्यावरून आपली शांतता दाखवत होते, पण मनातून त्यांच्याही खळबळ उडाली होती. जेव्हापासून त्यांच्या हाती काही पुरावे लागले होते. आता काय होईल? लग्नाच्याच दिवशी आरोहीने सत्याच्या हातात बेड्या घातल्या का असेल? सत्या आरोहीचं काय असेल, कुठल्या वळणावर ते घेऊन जाईल हे रिलेशन, हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा.